काय बाई वार सुटाना जिकडे नाही तिकडे घर उडून चालली जाणं पुरतं सुद्धा वार आहे ना काय करावं. अरे काय म्हणे बायवले पैसे आले असतील ना तुमचे शेतकरी पेन्शन या पाहून काय काय आहे तिथं काय झालं अजून टाइम आहे म्हणे. तुम्हाला कोण म्हणलं मी तिथंच पाठ पासून कुठं गेलो होतो. तू इकडे इकडे पाहायची कुठे कुठे मी तिथं बसलो होतो बँकेत जाऊन पायरीला राखण होतो तिथं. मी तुम्हाला आज पाहिलंच नाही. दी मला वाढून हाय ती शिळा पाक खातो आणि जाऊ मग आपण. शिळपाक झाल्यावर करू मग कांदे चटणी चपात्या गरम गरम आहे की नाही. हा दुपारी खाऊ मग आपण. रात्रीची भेंडी चपाती खाता का अर्धी बराची. हा ती मग काय मी काय 2 चपात्या 2-3 चपात्या मी चहा संग खाल्ली किती खाल्ली मी नाही खाल्ली 1-1.5 खाल्ली बाकीचं खाई तुम्हाला दिसली मी. थांबा भेंडी चपाती. Oh no. लय गरमत आहे रे. लय उरायला तेवढी पैसे आपल्याला आहे की मग काय घरी बसून काय उरायलं तरी. तस काय आता चिखला पाण्याचं म्हणजे दुसरं काम नाही का. रानातले नको ग बाई मला लय रानातल्या कामाने हे पाय शिरा दोरा प्याक. हा एक चपाती भेंडी घ्या खाऊन एवढी चला. तू खाय ना 1-2 घास. नको मी खाल्लेली 4 चपाती घ्या तुम्ही खाऊ. मी कशाला पाहू मला खायला प्यायला आणून दिलं मी काय आलं धुंडू तुम्हाला. म्हणजे काही काळजीच नव्हती का मायवली. आता काळजी जर नसती तर एवढा स्वयंपाक करून ठेवला असता का. चपात्या केल्या शेवभाजी केली आहे पा दूध गरम करून ठेवलंय वरून चहा ठेवलाय पण ते तुम्हाला नाही मला उपास आहे त्याच्यामुळं. काल 2 डझन होती हे किती ठुले ती 1 2 4. आता 2 डझन काय मी एकटीनेच खाल्ले काय पोरांनी खाल्ले असतील म्हणजे 2 डझन होते मी आता 2-4 खाल्लेत. अगं आता 4था टाइम. हे बाय नवरा बायको कशाला म्हणते कशाला म्हणते एकट्याने गिळायलाय धराय हा खा नको मला हा एकट्याने गिळायलाय म्हणे गिळा. अगं म्हणजे बघ माझा उपास तापाशे उलट माया काय डोक्यात हिला वाटत असेल आईला ये नाही तिथं मला घास गिळा ना तुमची वाट पाहत होते असं म्हणून तू म्हणते मला लक्षच नव्हतं तुमच्याकडं. अहो घास गिळा ना काय तुम्ही आल्यावर तर खायला लागले मी तवर हे सगळं स्वयंपाक करून तुला दूध तापून तुला म्हटलं येता तुम्ही तर खाता आणि तुम्ही म्हणता गेली ती कशाला खाईन मी खातो मी सगळं ते नको मला काही उचला ते जा घेऊन तिकडं. आणि आता इथून पुढं काही करू ना होणार नाही काहीच नाही. पुढे गेली ती काडीच पिटी मला काहीच नको. आज तळू नको जर शांततीने खाते खा. अगं ते पैसे पुढल्या महिन्यात माझ्या नावावर किती येणार तुला माहिती आहे का. पुढल्या महिन्यात येणार आहे का. आता या महिन्यात गरज होती पीक पाणी करायचं होतं पुढच्या महिन्यात काय करायचं त्या पैशाचं. म्हणजे तेच रीत झाली एवढ्या 4-2 दिवसात येणार आहेत 10 मला एका एकट्याला 10,000 येणार आहेत. एकट्याला 10,000 येणार आहे. अशी काय 10 एकर जमीन आहे का तुमची. 10 एकरावाल्याला नाही बी शेतकरी पेन्शन 5 एकराच्या आत आहे. या बाई मग तू पुन्हा पस्तावशीन माझं नीट आई पुन्हा पस्तावशीन. मी जाईन तर फिरून मग कुठं जायचे आणि आता गेलते तर आले का नाही फिरून परत आणि गिळू राहिली म्हणते मला लय राग आला. आता तुम्ही अजिबात बोलू नका. तो जीवनातून जाईन. आता जेवण मागायचं नाही काहीच नाही जा कुठं जायचं ते. पुन्हा पस्तावशीन बर का. या बाई या शब्दावर हे शब्द काही साधा नाही. मी काय रडणार नाही तुमच्यासाठी जा.
म्हणजे मी काय वर नाही जाणार रडायचं द्यायचं तुला असा बोलीन खाली मग नाही तर कान ठा खाली म्हणजे जाऊ रडणार नाही म्हणजे मला लय आता तुला या बाय सगळं सांगायचं म्हणजे गंमत अशी शिकला ना तर नाही बदला ना अशी बाईक कन्यारी बसलाय भारी लईच थाटात देव हा मडीचा कानिकनाथ देव हा मडीचा कानिकनाथ आदेश झालं सोडून हे काय झालं एक कवळी राहील फक्त तोडायची 2 झाल्या अरे कावळ्या जशी बारीक बारीक करी जावा ते न्यायला लय आलो ते उचलायला आलो ते पोट दुखत हा मग नेता 4-4 ताट अरे अशा मापात कावळ्या बांधायच्या म्हणजे मग मला न्याता येत्यात उचलून तुझं पोट दुखत एवढ्या कावळ्या उचलायला असं खायला नाही म्हणत मापात असं एकट्याला नाही म्हणतात खायला एवढं दिलं की लगेच फुगायचं रुसायचं तो किती घेतलं मला आवश्यक दिलं दे बाबा असं एवढं मोठं बांध चांगलं तुम्हाला उचलन तेवढं घ्या हा नाही उचलन काय मी सगळं उचलितो तो सगळं बस त्याच्यावर गठुड्यावर हा तू बसली तरी चालन हा लगेच लागला आड तुमच्यात बोलायला तू बसली तरी चालन एवढी ताकद आली तुमच्यात माणसाचा जन्मच नको हा लय वैताग दिला तुम्ही माणसाला अरे माझ्या जागेवर असती ना मग तुला कळायला असतं हा. किती काय करावं लागत संसारात हा किती ना हाल आहेत अरे मी कसा कमवून आणतोय कसा नाही तुला काय माहितीये किती हाल होते किती झट्टे खावा लागते तवा 2 टायमाची भाकर भेटती हा. तवा तू गुट्टू खाती हा, गुट्टू त्याची गुट्टू. तुला किंमत नाही अहो पुढच्या जन्मात तुम्ही आहे ना माझ्या जागेवर पाहिजे आणि मी तुमच्या जागेवर पाहिजे कसे काम सांगिततात रुबाबा मध्ये मस्त आयुष मध्ये हिंडातात मला मरणाचे काम सांगितलं नाही का योग्य आण वाढून योग्य हे दी योग्य ते दी सारखं चालूच ना पुढच्या जन्मात म्हणजे मी तुमचं हा तुम्ही हा असंच व्हायला म्हणजे मी पाहिजे तुला भाकरी करून वाढून देणार हा तो हे कपडे धुणार हे? हट, हट. काय कोण आहे? म्हणलं रे हे असं कधी होणार नाही मग मी हा. कशी रुबाबा तुला मध्ये तर कधीच भेटणार नाही मानव जन्म मला तरी भेटन आणि हा. भेटन तर माणसाचाच भेटन ते पण एकदम पॉवरफुल माणूस राहील पुढल्या जन्मात मी Powerful. हा तुम्हाला बायाचाच जन्म भेटणार आहे अरे नीट बोल शरफ देऊ नकोस शेसारब नाही देत खरं आहे ते सांगितले मी तुमच्या जागेवर आणि तुम्ही माझ्या जागेवर आहे पहा तुम्ही हे असं होऊ शकत नाही मला तो जन्म भेटू शकत नाही मी काय साडी घालू शकत नाही चल फुट हा चल फूट थांबा तुम्ही तुमची कशी जिरी ते पहा मी मग मी तुम्हाला रुबाबा मध्ये काम सांगेन योगे पांढरी तापायला मला आंघोळ करायची इसने पाणी लवकर तुला तर अशी झोपची टाकीन वर माझ्याकडे पण कळत आहे कानात धार लावून आणलेली या पुढे तुम्ही इथं शराब येते गाणे म्हणून राहिले दारू पिऊ पिऊ आणि तुम्हीच जावायला दारूचं वळण लावेले अहो मी काय वळण लावलं हो बाई आणि तुम्हाला कोण म्हणलं त्यांनी कुठं वळण लावलं ते पियत नाहीत आता त्यांना 6 महिने हा. झाले सोडून. आता काय म्हणले गम शराब पितो गम होता आता त्यांचे ते गाणं म्हणत मी होते गाणं म्हणत होतो बरी काय झाली. पित होते अहो ते अहो ते पाणी मला पाणी सर्दी झाली मला वाचाय ना काय पाणी येते ये आमचं चाललं होतं अहो ते बाई, तुमचं जावई आहे का माझ्या नवऱ्याने 4 महिने झाले दारू सोडून माझ्या भावाने दम दिल्यापासून ते दारू पियत नाही तर हा. काहीच नाही. काय काय दारू. चोरून लपून पिते तुम्हाला काय माहितीये ते आमच्या पाहुण्याला यांनी सवय लावली पाहुणं मरणाचं दारू पिऊ राहिले नाही यांच्या बाई, नादात. नाही, तुमचा नाही. पाहुणाच तसा असेल पियताड माझ्या नवऱ्यावर काय अद्वत हा, घ्या मी काय पित नाही. आणि ते- सुधारलाय आता तुमचा जावई आहे का माऊली ऐकून इकडे घेता माझं का? ऐका का काल संध्याकाळी 2 जण गावातून आले होते दारू पण काहीतरी खात होते ते वाच नाही येऊ म्हणून काय तुम्ही नवऱ्यावर भरोसा देऊ राहिला एवढ्या होय हो खरं आहे काय तुम्ही अगं आमच्या काय जावयाला काय विचारा. बाई, तू आहे का तुझ्या कानाचा आणि डोळ्याचा किती अंतर आहे हा, नाही बाई, इतकं अंतर आहे माझ्या तेव्हा मग तू कधी डोळ्याने पाहायचं मला भरोसा आहे माझ्या हा. नवरा माझ्या नवरा कधी खोटं बोलत नाही 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 नवऱ्यावर भरोसा करून कुठं जमत असतं का असं कुठं राहता का मरणाचे दारू पेते ते हो बाई, आणि अहो, म्हणजे नाही ना. आता गोड गोड बोलू राहिले हा. नवऱ्यावर नाही तर मग काय तुमच्यावर भरोसा ठेवायचा काय हा. हा? पहा बरं. तुम्ही केलं तर बाहेरचे बाई मग काय माझ्या नवऱ्यावर भरोसा नको मग? ठेवायला माझ्या नवरा कधीच दारू नाही पिणार कधीच नाही कधीच नाही आयुष्यात शिवणार पण नाही दारूला घ्या बरं शपथ तुमच्या बायकोची घ्या गो घ्या माझी शपथ थोडं कर आता खबर शपथ त्यांना वाटू द्या खरं काय ते कळू द्या हा ना शपथ पावर का विचार करा एक तर लोकांना बायका भेटा नाही इथं. तुम्हाला दिली देव बाप्पाने कशी शपथच म्हणताना तुम्ही हा पावर का विचार करा हिच्या- खोटी शपथ नाही घ्यायची काही जर झालं ना बायकोला अहो भेटायची नाही. शपथ कुठं घेतात का
माणसाने हे बा फक्त जबानीने खरं बोलावा. शपथ काय आहे? खरं आहे का खोटं आहे त्यांना समजून सांग. शपथ घ्यायला याचा अर्थ तुम्ही जात नाही त्या माऊली भाऊ बरोबर प्यायला. अगं तसं काहीच नाही. पाहिलं का खाल्ली काय शपथ? मला शपथ घ्या शपथ घ्या. तसा गरज नव्हता माझा. म्हणून त्या दिवशी गटरीवाणी वास येत होता तुमचा. गटरीत पडून आलते काय काय म्हणे मा पाय घासारला धक्का दिला गाडीवाल्यानी. पाऊस झाला ना, पाऊस झाला आणि तिथं एका त्या केळाच्या सातड्यावरून पाय सटकला होता माझा. तसाच तोंड आपलं गटरीत पडलो होतो पाय. काय तर 10 रुपये पडले. आमचं पाहुलं ते सारे कपडे भरून आलं होतं. मरणाचा वाचत आम्ही कपडेच फेकून दिले. बरं जाऊ द्या भाऊ. 10 रुपये यायच्यामुळे बाई शांत व्हा. नाही त्यांना तर सांगू सांगू वैतागून गेला माणूस. अहो आम्ही लहानपणचे मित्र आहेत. मित्र आहे येत म्हणा. नाहीत आम्ही. या चहा घेऊन जा बाई आल्या सरशी. आता काय करावं चाललं त्या गायांना चारा बिरा पाहतो. असं उचलायचं, असं आणायचं, असं उचलायचं, असं आणायचं. नाही पाय बरं आणि नाही काही घ्या ना तुम्ही. खाता खाता भारी आहे ना. आले बारी. असंच काम पाहिलं पाहिजे. दुसरं काही काम नव्हतं का तुम्हाला? असं काम पाहिलं तेव्हा आता तुम्ही छोट्या याला जर जीवर येतं यांच्या